हे आपण थेट दृश्य बघतोय। उद्धव ठाकरेंचा ताफा सिल्व्हर ओकवर पोहोचलेला आहे। सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे आलेले आहेत। या दोघांची भेट नियोजित होती, मात्र ही भेट नेमकी कशासाठी हे समोर आलेलं नाही। या दोघांमध्ये काय चर्चा होते, कुठल्या विषयावर चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी बोलूया। राहुल, काय अपडेट? एकंदरीत बघितलं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी वारंवार समोर आलं होतं। खास करून पराभवानंतर एकही बैठक या तीनही पक्षांमध्ये झालेली नाही। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार या पराभवाच्या नंतर आज पहिल्यांदा भेटतायत। एकंदरीत शरद पवार यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये किंवा राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये वारंवार उल्लेख केला होता की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका निवडणुका असतील, याचबरोबर राज्यात विरोधी पक्ष म्हणून निभावायची भूमिका असेल, या सगळ्या संदर्भात जर एकत्र राहायचं असेल तर तिघांमध्ये समन्वय असला पाहिजे। या सगळ्या सोबतच ज्या पद्धतीनं एकमेकांवर उणीधुनी जे आहेत किंवा पराभवाचं खापर खास करून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये द्वंद्व जे रंगलं होतं, त्याला देखील कुठे ना कुठे उत्तर देण्यासाठी कुठेतरी मध्यस्थीचा रस्ता काढण्यासाठी हा पुढाकार मानला जातोय। आणि त्यामुळं अर्थातच राज्यात येऊ घातलेले महत्त्वाचे प्रश्न असतील, याचबरोबर बीड आणि परभणी संदर्भात जो राज्यभरात जो गोंधळ सुरू आहे त्या संदर्भात मुंबईत देखील एक मोठा लॉंग मार्च काढण्याचं नियोजित आहे। आणि त्यामुळं आजच्या या बैठकीला अनेक अंगानं खास करून विधानसभेच्या पराभवाच्या निकालानंतर पहिल्यांदाच दोन्ही मोठे नेते अर्थातच महाविकास आघाडीचे दोन प्रमुख नेते आज भेटतायत। अर्थात या बैठकीमध्ये काँग्रेस कुठेही दिसत नसलं तरी देखील या निमित्तानं काँग्रेसकडे देखील काही निरोप पोहोचवला जातोय का, यासोबतच राज्यातच नाही तर केंद्रात देखील इंडिया अलायन्समध्ये ज्या पद्धतीनं तीनही पक्षाचं महत्व आहे, खास करून काँग्रेस हा केंद्रीय नेतृत्वाचा इंडिया अलायन्सचा एक भाग आहे, त्यामुळं हा दोघांचा निरोप काँग्रेसकडे जातोय का आणि या समन्वयासाठी पुन्हा एकदा तिघे एकत्र भेटतायत का हे देखील पाहावं लागेल। अगदी। आणि रोहित, याला एक राहुल, याला एक मधली पार्श्वभूमी अशी आहे की आपण ऐकलं होतं की इंडिया अलायन्स आणि मविया यांच्यामध्ये फार आता काही रस राहिलेला नाही। म्हणजे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही चर्चा सुरू झालेली होती की मवियामध्ये सुद्धा काही समन्वय नाही आणि इंडिया अलायन्समध्ये। अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स फुटीच्या वाटेवर असण्याच्या बातम्या वारंवार येत होत्या। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी देखील आता भाजपशी जुळवून घ्यायचं आहे अशा चर्चा होत असताना, मोठे पक्षप्रवेश होतील अशा चर्चा होत असताना पूर्णपणे ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकारिणीमध्ये थेटपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला आणि त्यानंतर कुठे ना कुठे हे सगळं जुळत नसल्यानं आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहत आपली ताकद वाढवता कशी येईल यावर प्रयत्न होताना दिसतोय। समन्वयाचा अभाव हे जे मूळ कारण होतं, तिघांनी एकत्र बसून एकत्रितरित्या सगळ्या सरकारला, विरोधी पक्षापासून ते अगदी तिघांची एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका निवडणुकीला सामोरं कसं जायचंय यावर विचारमंथन होतंय का हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे। सुवर्ण, नक्की। एक मध्ये चर्चा आली होती, संजय राऊतच म्हणाले होते की स्वबळावर लढाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, असं कार्यकर्ते म्हणतायत। तीही चर्चा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष करत असतील। सुवर्ण, एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासून ते अगदी शेवटपर्यंत ज्या गोष्टी ताणल्या गेल्या आणि त्याचा एक मोठा फटका हा निकालांमध्ये महाविकास आघाडीला सहन करावा लागला। अर्थातच निकाल लागल्यानंतर मी वारंवार उल्लेख करतोय की काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट यांनी एकमेकांवर याचं खापर फोडलं होतं। अर्थात राष्ट्रवादी देखील फारशी यामध्ये निकाल लावू शकली नसली तरी देखील ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पक्षांची ताकद आहे, खास करून मुंबई महानगरपालिका जिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आहे, त्या ठिकाणी काँग्रेसची देखील तेवढीच ताकद मानली जाते। आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना, ठाकरे गट असं होण्याऐवजी दोघांनी एकत्रितरित्या येत या महापालिकेला सामोरं जाण्यासाठी शरद पवार काही मध्यस्थी करतायत का, यासोबतच पुणे महानगरपालिका असेल, इतर महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या स्थानिक पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्याला वरचा हात देत ही सगळी युती, ही सगळी महाविकास आघाडी पुन्हा एकदा बांधण्याचा प्रयत्न होतोय का हे देखील पाहावं लागेल। सुवर्ण, नक्की। राहुल, आपण बघितलं होतं मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, म्हणजे उद्धव ठाकरे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटले
आदित्य ठाकरे तर तीनदा मुख्यमंत्र्यांना भेटून आले असं कळतंय. या पार्श्वभूमीवर म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजप या जवळीकतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे कसं बघावं लागेल मग? सुवर्ण, वारंवार ज्या पद्धतीनं निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाची वाढलेली जवळीक आणि देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक, सामनातनं त्यांच्यावर देवाभाऊ उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामाचं विशेष कौतुक, ह्या ज्या बदललेल्या गोष्टी दिसत होत्या. अर्थातच ते फक्त ठाकरे गटाकडूनच नाही तर शरद पवार गटाकडून देखील अगदी सुप्रिया सुळेंपासून त्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक हा देखील त्यावेळी चर्चेचा विषय ठरत होता. मात्र शिर्डीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या राहुल काही क्षणासाठी थांबवते, एक महत्वाची बातमी